हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य तोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमुरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. ऋषभ देवानं चरडवांक उपदेश करचे नेवणारे सर्व लोकाचे जनाल हिता खातीर एक सर्व शास्त्राचे सार म्हळ्यार एक सत्व जावन आशिल्लें तसलें तत्वज्ञान उपदेश केल्ले म्हूण सांगून म्हूण येता. महत्सेवां द्वारमाहुः विमुक्ते तमो द्वारं योषितां संगीसंगम महांतस्ते समचित्ताः प्रशंता विमन्यवासुरधा साधवो ये म्हळ्यार तो चेडवांक सांगता हे मनुष्य लोकांतू जीव मस्त सकट देह घेवन येताची जाल्यार मनुष्य देह मेळची म्हूण म्हळ्यार प्राणी सकडी जन्मा येता पळय सुणे कोल्ले डुकर तशें पुराय तांगेल म्हणगे कसके खाल्ले जेवले विशय सुकोप भोगले म्हूण मनशा खातीर मेळचें शरीर न्हय तें मनुष्य शरीर म्हळ्यार साधना शरीर. तें साधना शरीर परमात्मान दिल्लें कसल्याक म्हळ्यार परमात्माल विशयांतू साधन करूंक शिवाय ಹೆಣ್ಣು ಹೊನ್ನು मण्णू म्हणटा पळय म्हळ्यार दुड्डवा खातीर चलयांक म्हळ्यार स्त्रियाले सुकोप भोगचे खातीर आनी कसं की एक आस्ती इत्यादी करून दवरचे खातीर मात्र न्हय निजावन मनुष्य शरीर कसल्या मेळचें म्हळ्यार शास्त्राचे अध्ययन करून धर्मार जीवन करच्याक आनी एक देह दंडन करून परमात्माक पावच्याक उपासू व्रत इत्यादी करचे हें परमार्थ साधन करचे हाजीन तशी ते मनुष्य शरीर जीवाक म्हळ्यार जीवात्माक परमात्मान देवचे ना नातील जाल्यार खंयचे एक प्राणी शरिरांतू जन्मा येवीत आशिल्ले न्हय मनुष्य कसले जावका आशिल्ले मनुष्य तसल्यार आमकां मनुष्य देह म्हळ्यार कसो एक श्रेश्ठ म्हूण सांगून आसना न्हय तशी केदनाय कशी म्हळ्यार हरव गुरवमयी भक्त्यानुवृत्त्या वितृष्णया द्वंद्व तितिक्षयाच म्हूण काल सांगिल्लस म्हळ्यार केदनाय कसं न्हय म्हळ्यार मनशाक ते तांकां एक तत्वज्ञान दिवचे गुरूल वयरी त्या गुरूल अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्माल वयरी त्या परमात्माक गुरूक करचे सतत सेवे निमती वेदांत वाक्य विचार वाजूचे निमती तपस्यो करचे निमती निषिद्ध कर्म करना नशी धर्म पालन करचे निमती मनोकामनेचे पुरे त्याग करचे देवाल पूज करचे देवाल कथा श्रवण करचे महात्माल संग मेळ्ळे कुडले परमात्माल विशय जावन चिंतन करचे आनी हरिनाम उच्चारण करचे मात्र न्हय द्वंद्व आदुकून मुक्त जावचे सर्व प्राणींतू निर्वैर भाव हे पुरे आसल्यार मात्र ते लिंगदेह भंग जाता म्हूण येता. तशी केदनाय कशी म्हळ्यार एक ऋषभदेव सांगता सर्व प्राणियो तारतम्य युक्त जावन परमात्माक अर्थ करून घेवका आपण म्हळ्यार ऋषभदेव परमात्मा जाल्यार देखून तो सांगता रस हरी सर्वोत्तम म्हूण म्हळेलें एक तत्व प्रति एक प्राणीक म्हळ्यार मनुष्य प्राणीक कळका आनी मुखारसून भरताले आळविकेंतू तुमी आसुका म्हूण सकडी सांगली पळय ऋषभदेवान मागीर तो आनी कसो केलें तो अवधूत वृत्ती आशिल्लो अजग वृत्तींत आसलो मागीर मुखारसून ताणें तागेले देह सोडले कशी सोडले म्हळ्यार कुटेच्या पर्वतांतू पुराय एक वासे हिंडू भर आशिल्ले थंय तो राबून आशिल्ले
ऋषभ देव अजगर वृत्ती म्हळ्यार कसलें ना अजगर वृत्ती म्हळ्यार ह्या भावावरी लोळ नासचें म्हणून इत्याक ताण तशें केलेलें म्हण अयो देव जावन न्हू ते कशें की अमेध्यान तनी लोळ नाशिल्लो म्हणटाची कसं जालां बाये आमकां देवालो अवतार ऋषभदेव म्हणटाचे अशी कसले अजगर वृत्ती म्हूण आमकां दिसच्या पुरो आमी अज्ञानी जालेले देखून ताकाय कारण आसा कसल्याक म्हळ्यार तसल जनाल लग्गी कोणय येयली कुडले एकांत चुकता परमात्माला आराधन करू जेन्ना ह्या पळय जगत्या दाखयतो एकांतार आसल्या मात्र परमात्माला आराधन जाता ताजे खातीर आमी खंयची त्यागाकय सिद्ध सुका परमात्माला खातीर आमी पिसू म्हणून घेतल्यार व्हडणे समनतील म्हणून घेतल्यार परमात्मा पावचे खातीर खंयचे रितीर जाल्यार आमी प्रयत्न करता म्हूण दाखोवचे खातीर ताणें तसले अजगर वृत्ती केल्ल्या म्हणून म्हणीत तशी त्या वास्या हिंडाचे घर्शणेन काडगीचे येयलो त्या काडगीच्यान तो ऋषभदेवान तागेले देह त्याग केल्ले म्हूण सांगताची म्हळ्यार न्हिचांव न्हू मध्व आचार्य मध्व भागवत तात्पर्य निर्णयांत कसले सांगताची म्हळ्यार एवमग्नेरभिव्यक्तः तस्थौ विष्णुः सनातनः ऋषभत्वेन संगोप्य धर्मानद्यापि तत्र गः म्हळ्यार तो आजीकय त्या अग्नीन तो प्रवेश केला म्हणून आमकां एक अज्ञानी जनांक अविद्यांत आशिल्ल्या जनांक दिसता शिवाय तो ऋषभ रूप मात्र गोपन म्हळ्यार त्याग करून आजिकय कुटचाचल प्रदेशांत आसता तो म्हूण सांगून आचार्य मध्व सांगताची तो अग्न्यंतर्गत जाल्लो जगती सगळे भस्म केल्ले तो अग्निस्त जावन आस म्हूण सांगून म्हळ्यार तो ऋषभदेव अग्नीन तूं चमकलेलो पुरो जनान पळयला म्हळ्यार कळ्ळा काडगेच्यान तो गेल्लो म्हूण सांगून जाल्यार तो भायर कोणाकय दिसनी तो परमात्मो देखून परमात्मा रुपान तो ऐक्य जालो न्हू तो तसले ऋषभरुपी परमात्मो कुटचाचल पर्वतांत आजिकय आस म्हूण सांगून पुरो जन सांगताची जाल्यार ऋषभ भगवानाले आळविकेंत सगळे भारत वर्षाक अजनाभ वर्ष म्हूण चिशिल्ले आत्त भरताले काळगती त्या भरत वर्ष म्हूण जाल्ले तो कशी राजा भरत कशी आशिल्लो म्हूण हांगा सांगताचे पळया राजा भरत तेगेले आनू आज्जो तशीची प्रजेक बारी वात्सल्यान पळयला की ताणें आनी महायज्ञ यागादी केला भरतान सर्व कडेन तागेले राज्यांत खंय अशांती म्हणेल म्हूण ना जन कोणय दुख्खी म्हूण म्हणेल ना सर्व कडेन शांती मनाक मस्त नेम्मदी म्हणटा पळय ते पुरे आशिल्ले मात्र न्ही विश्वरूप देवते तागेले चेल्ली जावन आशिल्ली पंचजनी म्हणल्याक वारडिकोवन घेतली ताणें पंचजनी म्हूण नांवां समजावन तिका पंचपुत्र जाल्लींची आनी अन्नान सांगिल्ली वरी म्हळ्यार ऋषभदेवान सांगिल्ली वरी तारतम्ययुक्त जावन परमात्माला आराधन ताणें केल्लें आनी तोचे परमात्मो म्हाका बापूस देंवन येयलो म्हूण म्हणलेले विशय ताका गोत्त आशिल्ले मुखार सून तो राज्य चेडवांक दिता तो पुलह आश्रम म्हूण म्हणलेले एक शालिग्राम क्षेत्र म्हणटाची थंय तो एकलोची निर्जन प्रदेशांत एकांतांत आसून थंय कसो सकडी वस्तू मेळटा पळय वन्य वस्तू ताजेन श्रीहरीले अर्चन करतरी आनंदारे संतोषार आशिल्लो तो देवाला प्रिती खातीर बापसून सांगिल्ले वरी तपस्यो कठीण व्रत इत्यादी पालन करून तागेलें शरीर क्रश जालेलें जाल्यार तें क्रश जाल्लेलें शरीर मात्र न्ही सगळेची मात्याक जट मांडून गेलेली जाल्यार तागेलें तोंड प्रखर तेजसान आशिल्लें म्हूण सांगून म्हणटाची राजा भरत कशें आशिल्लो म्हूण सांगून सदा सर्व काळ परमात्माक तो नमस्कार करता आशिल्लो आनी गायत्री मंत्राचें अर्थचिंतन करता आशिल्लो तशें आशिल्लो भरत एक दीस न्हंयेन तो स्नान करून तागेले कसो कितें दोक्त नित्यकर्म पुरे सरोन गायत्री मंत्र जप करतची परमात्मा ध्यान करतरी महानदी तीरार बैसून आशिल्लो त्या वेळाक थंय एक भरलेले गर्भाचें एक चित्तल बायली चित्तल त्या भरती गर्भीण म्हणटा पळय थंय ताका तान येयली चित्तलाक त्या खंयचे न्हंयचे तीरार येयले म्हळ्यार भरत खंयचे न्हंयचे तीरार जपा बसला पळय त्याचे तीरार येवन उदक भितर आशिल्लो पाप त्या वेळार एक वाघाचें गर्जन ताका आयक पडलें सिंहाचें की वाघाचें गर्जन आयक पडलें तेदन भिवन ते जिंके न्हंयचे ह्या दडार दुखून त्या दडान वचचे खातीर
उडलिके उडतना ताका गर्भपात जाल्ले म्हूण गर्भपात जातना ते चेडू म्हळ्यार ते जिंकेचे पील उदकांत पडलें आवसू आनेक दिकड पळोवन थंयची मेली कितें आवसू भरत पळयतर आशिल्लो ताका भारी बेजार जालें जन्मान येयल्ले ते सान पिल्लाक सोण आवसू गेली मू ते पिल्लाची गत कसल्यांनी त्या कसलेक अवस्था ताजे म्हूण म्हणलेलें एक ताका दुख्ख जालें की दुख्ख जाल्ले पेट्टाक तो ते चेडूडाक ताणें म्हळ्यार चेडू म्हळ्यार ते जिंकेची पिल्लाक ताणें धरलें म्हळ्यार कसले महाज्ञानीकय मोह म्हणलेले सोणा म्हणजे आमकां राजा भरताल काणी सांगता पळयाची तो रशबाल पुत्र महाज्ञानी मात्र न्ही बापसून सांगिल वरी आळवीक कोरून निर्मोही जावन कडेर म्हणटना राज्यत्याग सकड करून सर्वत्याग करून एकांत जावन तो परमात्माला आराधन करतरस मोक्ष मेळचे खातीर परमात्मा पावचे खातीर तसल राजा भरतू ते सान पिल्लाले मोहा पडलो पळय ताका आत्तां आमकां पळयतना दिसता एक सान रान्नाचे मृगा खातीर तो ज्ञानी भरतान तागेले सर्व कसले ताणें ज्ञान तागेलें सर्व तें सोण ते जिंकेचे चितला पिल्लाचे मोह आपोवन तो त्या पिल्लाक कशी पोशिता पळयल्यार हांस येता तो ज्ञानी भरत खंय हें मृग खंय भरतू तितली ज्ञान आशिल्लो वपास मोहा कशी पडलो म्हणलें म्हणके एक आमकां कसले बाये देवा लिला म्हूण सांगून दिसता पळयाची तो भरतू आपणेले चेडूकी म्हूण म्हणल्यार म्हणके ते मृगांत म्हळ्यार ते जिंकेचे चित्तलाचे पिल्लान तो मन दवरले मात्र न्ही सकाळ रात्री ताका चित्तला पिल्लाचे चिंत शूर जाले ते पोटा खाल्ले की ना तण खाल्ले की ना ताका पिवच्या उदक मेळ्ळें की ना खंय जेवो आतां ते रानां चमकला मिगेल जाग्रते रावन पळयल्यार रानां चमकला खंय ताका सिंह वागू इत्यादी येदूर येता की तांणी खाता की म्हूण म्हणलेलें एक चिंत ताका पळय सदां सर्व काळ गायत्री मंत्राचे जपानुश्ठान करत आशिल्लो राजा भरतू आतां सदां सर्व काळ चित्तल तागेल्या मनांत विंगड कसलें ना ताका ಸ್ವಲ್ಪ वेळ जाला ते चितलान तण खावन येवच्याक हाका वाट चुकली की कोणें जेव ताका अपहरण करून व्हेल्ली की खंयची क्रूर मगान खाल्ली की ताका म्हूण म्हणलेली चिंत ताका कडेरी ध्यानाक बशिल्ले कडेनय ताका ते चितलाचे पील दिसता आशिल्लें मात्र न्ही खंय तर देवाल खेळ पळयाची मन गट्टी दवरून ध्याना बैसून समाधिस्थ जेवची स्थिती येतना खंय जेव ते चितलान येवन ते भरताल कडेन ताका हुंगचे ताका ताजे माथ्यान गश्टूचे ताका एक सन्न कोंब येयलो ताजीन ते भरताक कोंकुचे ह्या पुराय ताजी एक चेष्टा म्हळ्यार चेडूपण म्हणटा पळय चेडू पळय तांगेले कडेन मलगड्याले अट्रॅक्शन येवच्याक प्रयत्न करता पळय कसो खेळ करून तशी ते चितला पील नाना खेळ भरताले खेळ न्हू ते भरताल मन तागेले कडेन वर्तशिल्लें कितें पिल्ला कडेन ते वर्तशिल्लें म्हणटना वो समाधी दुखून बहिर्मुख जाता आशिल्लो त्या वेळाक भरताक परमात्माले एक चिंतन सोण वचून परमात्माल ध्यान सोण वचून सदां सर्व काळ दोळे द्राक ध्याना बसले रे ते चित्तला पिल्लाचे चंद मगा ते तोंड ताजे चंद चंद दोळे ताका सन्न दोन कोंब येयलो मात्र न्ही सगळे आंगा भांगरा चुक्के आशिल्ले ते भांगरा बण्णाचे ताजे गत्त तशीची ताजे तोंडा दुखून एक चंद ते पळय चितला पिल्लाक लाळ येता गाईचे वासरांक कसो कडेन ते पळयत येंचे पळोवन आमी पळय आमगेले चेडूवान लाळ गळोवचे दोळ खेळ चंद करून गुणान हांसचे उलोवचे ते म्हळ्यार दोळे न उल्लूचे कसकी ना सकडेन अंगचेश्ट करचे आमगेले चेडूवान करतना ते आवसू ते चेडूवाले ते बॉडी लँग्वेज म्हणटात ते चेडू कसो करता ते पळयले कुडले आवसू ते चेडा दूद की तान येतकी न्हीद येतकी पोट्टा दुखतकी खेळू मनसकी हे पुरे अर्थ करून घेवन ताजे ओटू ताजे मणकेची ताजे मना जाय जाल्यार तशी वेव्हार करता पळय तशी हांगा राजा भरतू सगळो दिसू ते चितला पिल्लाल मोहान तोपोवन ते चितला पिल्लाक आत्तां कसले आनेक गडीन कसले म्हणलें अर्थ करून घेवन ताका चंद करून पोसीतर आशिल्लो सगळेची दीस रात्री ते चितला पिल्लाचेची विशय ताका मनांत तसलो महातपस्वी जावन आशिल्लो तो योगी म्हणून घेतिलो भरतू चक्रवर्ती भरतू तागेले प्रारब्ध कर्म की कितकी
त्या जिंकेचे पिल्ला निमती त्या चित्तला पिल्ला निमती त्या परमात्माल वैरचे ध्यान तेगेल चिंतन परमात्माल पूजन हाजी निमती परिपूर्ण जावन तो विंगडूच जालो धुरा गेल्लो तो म्हणटना ताका संपूर्ण जावन आत्मविस्मृती जाली तो कोण तो कसल करता आशिल्ली हें सर्व विसरून ताका सगळो दीस चित्तल मांत्र उडगस जेवचें सुरू जालें त्या वेळा ताका तागेल्या मरणा वेळो म्हळ्यार त्या देह बरत जावन आशिल्लो देह सोडचे वेळो लाग गेलो तेदना ते चितला पिल्ला कळ्ळी कितकी वो भरत मरता म्हणल्यार म्हणके ते बैसून लागीं बैसून रडत शिलकय ताजे आते कोणीय मरणासन्न जेतना लागीं बैसून बायल चेडूं बंधू जेवा बायलेक कसले देतना बामणून पळय दुख्ख करता पळय तशी ते चित्तला पिल्ल हाजे लागीं बैसून दुख्ख करता आशिल्लें ताका देहवियोगाचे वेळ येयलो त्या वेळा ताका भगवत विस्मृती केन्ना जाला ताका आत्मविस्मृती जाला भगवत विस्मृती जाला त्या वेळा ताका चित्तल मांत्रस त्या चित्तला रूप ध्यान करून तागेल देह तो त्याग करता देहाचे त्यागा कालांतू कसले ताण आलोचन केलेले चित्तला आलोचन केलेले देखून कालंजर पर्वतांतू ते चित्तला योनींतू जन्म आयलो जाल्यार ताका कसलकी एक तितली तागेल साधनेचे फल की म्हणल्यार म्हणके ताका पूर्वजन्माचे स्मरण विस्मरण जायनाशिल्लें ताका त्या परमात्माले एक कारुण्य म्हणून म्हणीत आमी तशी त्या पूर्व स्मरण आशिल्ली देखून त्या मृगरुपी भरताले एक चैतन्य म्हळ्यार जीवात्मा त्या ताजे मृगाल आवसू त्या आवसूक सोडता ते आनी त्या कालंजर पर्वतूय सोण वचून पास ते तपोभुमी जावन आशिल्ले ताणें सुरवेक खंय तपस्या केला पळय त्याची पुलहाश्रमा येवन त्या मृग योनींतू आस ताजेन कसलेंय साधन करूं जायना जाल्यार त्या मृग योनीचे ताजे देह नाश जावूतय निरीक्षण करते पाप मात्र खंयचे मृगाचे सहचर्येंत आसना म्हळ्यार थंय ते एकांत जावन आसता इतर मृगाचे साहचर्य म्हूण म्हळ्यार ताजे पळय एक तांकांय एक दैहिक सूख सकड म्हळ्यार आसता पळय मृगाक तेवय ताका अपेक्षा नाशिल्ले इत्या म्हळ्यार ताका तितले पश्चाताप पयला ताका पूर्वजन्माचे विस्मरण जायना नातिल्ले देखून हांव म्हगेले एक साधना परिपूर्ण करचे वेळा मृगाचे वैरी मोहा पळोवन व्यर्थ केलें न्हू आपणान जन्म म्हूण म्हळ्यार चिंतेरी आतां मृगाचे योनींत आसल्यार ते ताजे प्रारब्ध कर्म सोरतय ते मृग योनीचे शरीर ताका आसता पळय ते दोळतय ते खंयचेच प्राणीचे साहचर्या वचनान अशी थंय एक कडेन ते पुलहाश्रमाकच ताणें पूर्व देहांत भरत देहांत आसतना तापसी केलेले तसले पुलहाश्रमांतू जी थंय पडलेले पाल्ले गिल्ले खावन ते मृग जन्माचे ते कारण जालें तसलें ताजे एक प्रारब्ध कर्म ते सरली नंतर ते चित्तलाचे देह सोडले सोण तेकय ते सोडचे वेळा ताका कळ्ळें न्हू ते थंयची एक तीर्थांतू स्नान करून मृग देह त्याग केले की ताणें म्हळ्यार हाजे आमकां मना कसलो वता म्हणून एकलो ज्ञानी परमज्ञानी आशिल्लो तो संवसारांत आसल्यारची तो म्हणटा अशी पळय पद्मपीत पत्रम इवांभसा म्हूण सांगून परमात्मान ध्यान योगांत सांगिल्लें आसा भगवद्गीतेन तशी पद्मपत्र म्हळ्यार कमलाचें पत्र कमला फुल्ला पत्र पल्लो त्या उदकांत आसूनय कुसना ते इत्या म्हळ्यार ताका उदक लागना तशी ग्रहस्थाश्रमी जावन आसून संवसारांत आसून ज्ञानीन तो निर्लिप्त जावन निर्लेप जावन मुक्त जावचो जत्ता जाल्यार अज्ञानी जावन आशिल्लो मनीस सर्व त्याग करून मना मना वचून हांव एकांतार आसता परमात्माला सेव करता चिंतन करता म्हूण सांगून लेखता मात्र जाल्यार तो अज्ञानी न्हय तशें जावन ताका थंय आसल्यार तो संवसारा चिंत करता मिगेल बायल चेडूंक कसलो करता की हांव तांकां पुरय सोण येयला तशी पुरय ताका थंय मोह ममता ते एकांत प्रदेशार बसल्यार ताका थंय बसून ताणें बायल चेडूं चिंत करचें जाल्यार ताणें वनवासा वचून कसो प्रयोजन तशी ग्रहस्थाश्रमी जावन आशिल्लो ग्रहस्थाश्रमांत आसून बायल चेडवाल चिंत सोण तागेलें कर्तव्य कर्म म्हूण त्या चेडवां बायले पसूच कसलो कोरका ते मात्र कोरून निर्लिप्त जावन परमात्माल चिंतनेन तूं आस म्हूण जाल्यार तो जाल्यार मुक्त जाता शिवाय अरण्या वचून सर्व त्याग करून थंय बैसून हांगाचें चिंतन करतलो मुक्त जायना तशी तशें जाल्यार आमकां आतां कळटा न्हय मोक्ष मेळका म्हूण जाल्यार घर त्याग करका म्हूण ना घरा आसुनूची मन
गेलुवच्या जातलो म्हळ्यार इंद्रिय निग्रह करचो जातलो तो मुक्त जाता म्हणल्यार खंडीत पळय आमकां प्रहलादाल काणी पळयतना कळटा ताका आनू प्रतिकूल जावन आशिल्लो तो हरिद्वेशी वो हरिभक्तू हाणें हरिभक्त करच्याक ताणें कितली सकडी ताका अडेतड केल्ली पळय ताका पर्वतार दुखून लकयले ताका विश पिवयले ताका सर्पा कडेन चाबयसले ताका अस्थी कडेन मस्ती इशिले नाना सकट ताका अग्नींत उड्डयले कितले सकट ताणें हागेले एक ध्यानाक भंग हाडका म्हूण सांगून जेवताक गे तेचेर डालवैरी द्वेश दाखोवन वो हरी प्रितीचो मेगेल द्वेशीक वो प्रीत मेगेले हांव कोणा द्वेश करता वो ताका प्रीत करता वो मेगेल पुतू जावन आसची नाका म्हूण ताणें ताका मारू पळयल्या रे ताका परमात्मान राखले पळय म्हणटना प्रतिकूल स्थिती तागेले अन्नाले आसल्यार तो प्रहलादान जिवनान तूं कसल साधन कोरका सर्व साधन केलें तेची भरत सर्व त्याग करून रान्ना चमकला रे तो योग भ्रश्ट जायनी वे तशी पुरंदरदासाल काणी पळया बायल अनुकूल आशिल्ली तांकां साधन करच्याक तशें जावन संवसारांत आसुनूची तो नानातल्या बरी आशिल्लो न्हय तशीची पुरंदरदासा बायल अनुकूल जावन आशिल्ली संत तुकारामाक बायल प्रतिकूल तुकारामाक खंयची साधन करूंकय सोणी तीण समकट्टान बाद दिवन खाल्ली जाल्यार तूं संत तुकाराम तस्सले प्रतिकूल बायलेल वटू आसुनूय सर्व साधन करून तांणी सिद्धी पावलीची तो वय मोक्षा चमकलो म्हण आमी आयकताची तशें जावन केन्ना आमकां एक प्रतिकूल परिस्थिती आसल्यार आमी परमार्थ साधन करीत उद्धरेत आत्मन आत्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव हि रिपुरात्मनः म्हूण सांगून भगवद्गीतेत सांगला पळय म्हळ्यार आमी आमकां उद्धार करून घेवका म्हूण दिसलें रे उद्धार करूंक कारणय आमी जताची त्यांची आमी आमगेलो मनोनिग्रह करून घेना नातले रे आमगेल्या अधपतनाकय आमी कारण जताची म्हूण सांगून परमात्मा अर्जुनाक सांगता अर्जुना सांगता म्हूण आमी लेखचे सांगचे ताणें आमकांची केन्नाय तशीची मनशाक जन्मांतू कसल संस्कार आसता पळय ते सूक्ष्म रुपार तागेले देहांत आसता देहत्यागांतू ताजे परिणाम देहा वयर जाता म्हळ्यार आमी सदा सर्व काळ संततम चिंतयेनंतम अंत्यकाले विशेषतः म्हूण सांगून सदा सर्व काळ कोण परमात्माल ध्यानांतू आसता सदा सर्व काळ कोण परमात्माल चिंतन करता तागेले कथा श्रवण करता कथा कीर्तन करता सगळो दीस जप करता नामस्मरण करता तसल्या अंत्यकालांतूय परमात्माले स्मरण जाता ना नातल्यार तो अंत्यकालांतू ताका खंयचे संस्कार आसता पळय खंयच्या वयर चड आसक्ती आसता ताजे स्मरण मात्र आसता हांगा भरत चक्रवर्तील काणी आयकतना आमकां कळटा पळय तागेले तो योगी जावन सतत योगी जावन ताणें प्रयत्न करता आसल्यार यत्न करता आसल्यार कडे घाल्यार सूक्ष्म मनांत तागेले ते मृगा वयर प्रीतीशील दिकून ते एक मृगाचे वयचे मोह म्हणटा पळय त्या विशय वासने दुखून तकडे घाल्यार सर्व विस्मरण देवाली जाल्यार मृगाच मात्र स्मरण आशिल्लें देखून तो कशी पतन जावन मृग योनींतू जन्म आयलो म्हूण सांगून आमकां कळटा पळय तशीची आमकां एक आतां संत तुकारामाल एक कीर्तन आसा कसलें म्हळ्यार वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती म्हूण म्हणला म्हळ्यार तांणी खंयचे एक पर्वतार एकांतांत आसुका हे बैलेले खरखरांतू तांकां पांडुरंगाल ध्यान करूं जायनाशिल्लें दिसता एक ಸ್ವಲ್ಪ काळ तांणी एक भांडागार म्हळ्यार पर्वतार वचून एकांतार आशिल्लीच परमात्माले दर्शन मेळक म्हाका म्हूण सांगून त्या वेळार तांकां खंयचेय बाद जायनिकयत वनांतू इत्याक म्हूण म्हळ्यार तांगेलें चिंतन पळया कशी वृक्षवल्ली आमा सोयरे थंय आशिल्लें वनांत आशिल्लें सर्व रूख वाली पुरे तांगेले प्रितीचेच जलिंचकय वनचरी थंय आसूचे वनचर म्हळ्यार मृग पक्षी तेमय तांगेले प्रितीची जल्लींची तांणी इत्याक प्रितीची जल्लींची म्हळ्यार तांणी पक्षी हे सुस्वरे आळविती तांकां ते पक्षीन ते पक्षील कूजन म्हणटा पळय आमी त्या करतना मृगान आतां वागान गर्जन दितना खंयची प्राणी कसल सकट ताजी एक रणनेस पळय त्या पळय करतनाय तांकां तांणी पांडुरंग पांडुरंग म्हणलेले वरी जत आशिल्ले म्हळ्यार ताजी अर्थ कसलें म्हळ्यार संत तुकारामू सर्व
शब्दांतो ही पांडुरंगाले एक नाव ऐकतलीची म्हणून तिथले त्यांनी ते वनांतासुनी त्यांनी सर्व रीती पांडुरंगाली चिंतन केलेलं दिकून खंयची पक्षीन रडत नाही तांकां पांडुरंग म्हणले बरे, खंयची प्राणीन गर्जन करता नाही तांकां पांडुरंग म्हणल्या बरी जत तशिले म्हूण सांगून म्हळ्यार तशें आमी तादात्म्य भावन आमकां असल्या मांद्र साधन करूं जेता. नानतल्या पळया आमी एका घरांत विष्णू सहस्रनाम सांगू बैसले रे, डोर बेल जाले कडले आमगेलें कॉन्सन्ट्रेशन गेलें नाही मे ते बैशील कडेन वासरी कसल की दवर लाव म्हळ्यार थंय आमगेलें कॉन्सन्ट्रेशन गेलें. तांणी तशें न्ही. आतां संत तुकारामाल तसले ज्ञानी भक्तप्रे कशी म्हळ्यार तांकां प्रती एकय तांगेले ध्यानाचेच मनावत तशील तांकां तशी. आतां आमकां जाल्यार एक कसलेची डिस्ट्रॅक्शन जाल्ली म्हूण जाल्यार आमगेलें मन तेकडे चमकलें हांगा आमी खंय विष्णू सहस्रनाम रब्बईल म्हळ्यार चुकता पळया. म्हळ्यार तितली तादात्म्य भावना आमकां आसना. तशी हांगा मृगदेह त्याग केल्ले भरताले एक जिवात्मा म्हळ्यार चैतन्य. मागीर खंय येयले ते म्हळ्यार एक अंगिरस गोत्राचे एक चांग एक संत ब्राह्मणाले दोनी बैलांतू तूं वपास ताका जनन मेळ्ळें. थंय त्या बैलीक एक चेल्लो एक चेल्ली त्या जवळ चेडून गेली तांतू चेल्लो जावन ह्यो भरत चक्रवर्ती जल्मा आयलो. थंय कसं की एक योगायोग म्हणल्यार म्हणजे ते आवस बापसूनय हाका भरत म्हणून सांगून नामकरण केलें. जाल्यार हाका पूर्वजन्माचें स्मरण थंय आशिल्लें. ताका आपण राजा भरत जावन आशिल्लो, मागीर मृग योनींत येयलो. आतां अपास हांव भरत जावन आयला, अपास हांव मनुश्य योनींत आयला म्हूण सांगून ताका गोत आशिल्लें. जाल्यार ताका सुरवेकच्या पूर्वजन्माचें स्मरण आशिल्लें देखून तो आपणान आनी कसलेय चुकी करूनच खंय हांव अन्ना मालदी कडेन विंगड कोणाले कडेन मन मेल्यार अपास हांव खंयची योनींत जन्म येवका जतकी म्हळ्यार भंयान तो कोणा लेगी उलयनाशिल्ले, कोणाले वटू मेळनाशिल्ले, एक कडेन मद्दडशी दड्डशी बैसून आसताशिल्लो. तशें जावन ताका जड भरत म्हणून नांव जाल्लें. मुखार सुनू हें भरताले काणी कसल जाल्ली म्हूण सांगून पायचे दिसाचे भागवतांत आमी पळया. आजी सांगिल्लें तसले भरत चक्रवर्तीली काणी परमात्माले गुरुंगेल चरणाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.